मराठी मातृभाषा चॅनलवर आपले स्वागत। आज आपण मराठी सुलभ भारती इयत्ता 3 या पाठ्यपुस्तकातील पाठ क्रमांक 2 सिंह आणि कोल्हा या पाठाचा अभ्यास करणार आहोत। मुलांनो, सिंह आणि कोल्हा ही एक गोष्ट आहे आणि तीच गोष्ट आपण आज या ठिकाणी ऐकणार आहोत। तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये सुरुवातीला इथे काही सूचना दिलेल्या आहेत, त्या आपण वाचणार आहोत। चित्रे पहा, प्रत्येक चित्रात काय काय दिसते ते सांगा। गोष्ट ऐका, गोष्ट सांगा। या ठिकाणी आपल्याला जंगलचा राजा सिंह आणि कोल्हा या दोघांवर आधारित गोष्ट आहे। आपण पाठाला सुरुवात करूया। एक होते जंगल, तिथे होता सिंह, तो पडला आजारी। कोल्हा आला त्याला भेटायला। सिंह म्हणाला, मला भूक लागली, मी आजारी आहे, तू इथे जवळच शिकार शोध। हां, लगेच निघतो, कोल्हा म्हणाला। तर या ठिकाणी काय दिलेलं आहे बघा, इथे शेजारी चित्रही दिसत आहे। या चित्रामध्ये एक कोल्हा आणि एक सिंह आहे। तर एक जंगल होते, त्या जंगलामध्ये होता एक सिंह आणि एक दिवस सिंह आजारी पडला। सिंह आजारी पडल्यामुळे त्याला भेटायला एक कोल्हा आला। सिंह कोल्ह्याला म्हणाला की मला भूक लागली, मी आजारी आहे, तू इथे जवळच माझ्यासाठी एक शिकार शोध। त्यावर कोल्हा म्हणाला, ठीक आहे, लगेच निघतो। त्याच्यानंतर कोल्हा शिकार पकडण्यासाठी तेथून निघून गेला। मुलांनो, पुढे दिलेलं चित्र पहा, काय दिसत आहे बरं या चित्रामध्ये? इथे एक मेंढ्यांचा कळप आहे। त्या सर्व मेंढ्या चारा खात आहेत आणि मेंढ्यांच्या कळपासोबत एक कुत्रा सुद्धा आहे। तो कळपापासून थोड्या दूर अंतरावरती उभा आहे, पण कोल्ह्याने कुत्र्याला पाहिलेलं नाही, त्याने फक्त मेंढ्या पाहिल्या। एवढ्या सर्व मेंढ्या एकत्र पाहून कोल्ह्याला आनंद होतो आणि तो मनाशी म्हणतो, वा, चांगली शिकार आहे, एक मेंढी पकडू, सिंहाकडे घेऊन जाऊ। कोल्हा अशा पद्धतीने विचार करतो आणि हळूहळू मेंढीजवळ जाऊ लागतो आणि हे सर्व कुत्रा दुरून पाहत होता। मुलांनो, या पुढील चित्र पहा। या चित्रामध्ये काय दिसत आहे? कुत्रा कोल्ह्याच्या मागे धावत आहे, कारण ज्यावेळेस कोल्हा एक मेंढी पकडून सिंहाकडे घेऊन जाऊ असा विचार करतो आणि मेंढीची शिकार करण्यासाठी तो एक मेंढी पकडायला लागतो आणि हे लांबूनच कुत्रा पाहत असतो। ते पाहून कुत्रा कोल्ह्याच्या मागे धावू लागतो। सुरुवातीला कोल्ह्याचं लक्ष कुत्र्याकडे नसतं, पण ज्यावेळेस कुत्रा आपल्या मागे धावत आहे हे पाहून कोल्हा सुद्धा तेथून वेगाने पळून जातो। मुलांनो, आता हे चित्र पहा। या चित्रामध्ये काय दिसत आहे? तो कोल्हा पळून पळून दमलेला आहे आणि तो एका जागेवर येऊन बसलेला आहे। कोल्हा मनाशीच म्हणाला,
सुटलो बुवा एकदाचा, चला आता सिंहाकडे जाऊ. कुत्र्याच्या तावडीतून निसटल्यानंतर कोल्हा मनाशीच म्हणतो की सुटलो बुवा एकदाचं. पण आता सिंहाने कोल्ह्याला काम सांगितलेलं असतं की त्याच्यासाठी शिकार घेऊन यायची, आणि तो ठरवतो की चला आता परत आपण सिंहाकडे जाऊ. आणि मग कोल्हा सिंहाकडे येतो. कोल्ह्याला पाहून सिंह म्हणतो, काय रे, काय झालं, कुठे आहे शिकार? त्यावर कोल्हा म्हणाला, शिकार दिसली, मी पकडायचा प्रयत्न केला, तेवढ्यात कुत्रा माझ्यावर धावून आला, म्हणून मी परत आलो. आता जातो आणि दुसरी शिकार शोधतो. मुलांनो, कोल्हा सिंहाला म्हणतो की मी शिकार पकडली होती, पण त्याच वेळेस माझ्यावर एक कुत्रा धावून आला, त्यामुळे मी शिकार सोडून दिली. पण मी आता परत जातो आणि आता दुसरी शिकार तुमच्यासाठी शोधतो. असे म्हणून कोल्हा जंगलात निघून जातो. इथे आपल्याला एक सूचना दिलेली आहे. पुढे काय झाले असेल ते तुम्ही सांगा. मुलांनो, ही गोष्ट वाचायची आहे. वाचल्यानंतर ही गोष्ट आपण अजून वाढवू शकतो. कोल्ह्याने पुढे शिकार शोधली असेल का? किंवा कोल्हा शिकार शोधून सिंहाकडे घेऊन येतो का? आणि जर कोल्ह्याने शिकार शोधली असेल तर ती शिकार त्याने कशा पद्धतीने शोधली असेल, त्याला शिकार कशी मिळाली असेल, अशा वेगवेगळ्या पद्धतीने आपण ही गोष्ट वाढवू शकतो. आणि ती गोष्ट आपण अजून सुंदर करून आपल्या वर्गातील मित्रांना तसेच आपल्या छोट्या बहीण भावांना सांगू शकतो. मुलांना, तुम्ही सुद्धा तुमच्या मताप्रमाणे वेगवेगळ्या पद्धतीने ही गोष्ट अजून वाढवायची आहे आणि सुंदर गोष्ट बनवायची आहे. हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच प्रकारचे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. थँक्यू.